हाय हॅलो नमस्ते. कशा आहात माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींनो. आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच. तर आपल्या सगळ्यांनाच आजचा दिवस आणि येणारा प्रत्येक दिवस हा खूप छान मस्त आणि आनंदाचा जाऊ हीच एक प्रार्थना आहे. तर मैत्रिणींनो, आज आहे गुरुवार, म्हणजेच आपल्या सगळ्या स्वामी भक्तांचा आवडीचा वार आहे आज. आणि प्रत्येकजण अगदी मनापासून श्रद्धेने गुरुवारची जी पूजा आहे तो करत असतो. तर आमच्या घरची जी देवपूजा आहे ती आमच्या आईच करत असतात मोस्टली. तर सकाळची देवपूजा जी आहे ती आमच्या आईने केली होती. आणि आज पाण्याचा दिवससुद्धा आहे, तर धावपळ असते आईंची आज खूप. तर त्यानंतर मी इकडे दिवा लावत आहे, धूपबत्ती लावत आहे. आणि हा जो मोठा हार बघत आहात हा स्वामींच्या मठामधूनच माझ्या मिस्टरांनी लास्ट टाईम आणला होता. तर आज गुरुवार आहे म्हणून मी आज तो हार देवांनासुद्धा आज घातला आहे. तर छान वाटत आहे, वातावरण एकदम प्रसन्न आहे आजचं. आणि त्याचबरोबर मी आज उंबरठ्याला हळदीचं लेपनसुद्धा करणार आहे. आणि हळदीमध्ये जस्ट मी पाणी ॲड करते, तुम्ही हवं तर गुलाबजल पण टाकू शकता. आणि 1 ते 2 थेंब गोमूत्राचे सुद्धा ॲड करायचे आहे, जेणेकरून जी काही नकारात्मकता असते तीसुद्धा निघायला मदत होते. तर हे सगळं मी आता पुढे करणारच आहे, तुमच्यासोबत मी सगळं काही शेअर करणार आहे. आणि त्याचबरोबर माझे थोडेफार विचार जे आहेत स्वामी पूजेबद्दल किंवा स्वामी सेवेबद्दल, तर ते सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून मांडणार आहे. व्हिडिओ अगदी छोटा असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका. आणि त्याचबरोबर माझं हे व्लॉगिंग चॅनल आहे, तुम्ही जर पहिल्यांदा आपले व्हिडिओ बघत असाल तर माझे इतर व्हिडिओसुद्धा नक्की बघा. माझं डेली रुटीन असेल, किचन रिलेटेड माझे व्हिडिओ असतील, बाळाची काळजी, वेगवेगळ्या रेसिपीज, माझं एकत्र कुटुंब आहे. तर ह्या सगळ्यांच्या बाबतीत माझे छान छान पॉझिटिव्ह असे व्हिडिओज असतात. आणि दररोज दुपारी 3 वाजता आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत असतात. त्यामुळे तुम्हाला माझे सगळेच व्हिडिओ आवडत असतील तर आणि इथून पुढेसुद्धा तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मैत्रिणींनो, तुम्ही एक अनुभवलं असेल बघा, आजकाल सोशल मीडियावरती मग ते यूट्यूब असेल, इन्स्टा असेल, फेसबुक असेल, तर सगळ्याच ह्या सोशल मीडियावरती स्वामी सेवेबद्दल बरेचसे व्हिडिओ आजकाल आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि स्वामी सेवेबद्दल अनुभवसुद्धा काही लोक सांगत आहेत. ही एक खूप चांगली आणि पॉझिटिव्ह गोष्ट आहे, हो की नाही? पण मी 1-2 व्हिडिओमध्ये असंही बघितलं होतं की जो तो उठत आहे आणि स्वामी सेवेला लागत आहे. आणि सोशल मीडियावरती स्वामी सेवेला अगदी उधाण आलेलं आहे. तर ही गोष्ट जी आहे ना, कुठेतरी मी सुद्धा अनुभवलेली आहे. तर मलासुद्धा माझा थोडासा अनुभव किंवा मी जे काही बघितलं आहे ते तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. तर बघा ना, म्हणजे स्वामी सेवा जी आहे, आता मी कधीपासून स्वामी सेवेत आहे, कशी आली, तर हे मी तुम्हाला एखाद्या वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेलच. पण मला असं सांगायचं आहे की कोणीतरी तुम्हाला सांगत आहे किंवा फोर्स करत आहे किंवा एखाद्याचं खूप चांगलं झालेलं आहे, म्हणजे गरीब होतं आणि खूप श्रीमंत झालेला आहे, असं एखाद्याचं झालेलं आहे स्वामी सेवा करून करून. आता मी पण स्वामी सेवेला लागतो किंवा लागते, असा जर तुम्ही विचार करून स्वामी सेवेत येत आहात ना, तर ते खूप चुकीचं आहे. कारण की कोणाचं तरी बघून किंवा कोणीतरी सांगत आहे म्हणून स्वामी सेवेमध्ये अजिबात येऊ नका. जर तुम्हाला मनापासून वाटत आहे की मला स्वामी सेवा करण्याची इच्छा होत आहे किंवा स्वामी माझ्याकडनं ही गोष्ट आता करून घेत आहेत, तर तेव्हा तुम्ही मनापासून सेवेला सुरुवात करा. कारण की मी बऱ्याच जणांना असं बघितलेलं आहे की एकमेकांचं बघतात, स्वामी सेवेला सुरुवात तर करतात एकमेकांचं बघून, पण त्यांना काही अनुभव आला नाही किंवा म्हणतात ना चमत्कार, असं स्वामींनी आम्हाला चमत्कारच दाखवला पाहिजे तरच आम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवू, असेही बोलणारे काही जण असतात. तर ह्या सगळ्या जर गोष्टी नाहीच झाल्या तर ती लोक काय करतात, स्वामी सेवा सोडून देतात. म्हणजे काही जण गुरुवारसुद्धा करतात, पारायणसुद्धा करतात, तर ह्या सगळ्या गोष्टी करतात. आणि जर त्यांना काही अनुभव नाही आले तर मग म्हणतात की अरे काही नाहीत करत हे स्वामी वगैरे, हे सगळं खोटं आहे, आणि ते इतरांनाही सांगत राहतात. तर माझं म्हणणं हेच आहे की तुम्हाला जर स्वामी सेवेत यायचं आहे ना, तर अगदी मनापासून या, मनोभावे या. एकमेकांचं बघून किंवा कोणीतरी सांगत आहे, फोर्स करत आहे म्हणून अजिबात येऊ नका. आणि म्हणतात ना, स्वामींना जर आपल्याकडनं सेवा करून घ्यायची असेल ना, तर ते कुठच्याही परिस्थितीमध्ये करून घेतातच घेतात. हा माझा अनुभव आहे, तो मी एखाद्या व्हिडिओमधनं नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल.
तर मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जर स्वतःहून स्वामी सेवेत येत आहात किंवा स्वामी तुमच्याकडनं एखादी सेवा करून घेत आहेत तर तुम्ही ती सेवा कंटिन्यू चालू ठेवा. स्वामी सेवेमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. कारण की ते एक उदाहरण देईल की तूप खाल्लं की लगेच रूप तर येत नाही, हो की नाही. त्यामुळे एखादी सेवा केली की लगेच आपल्याला स्वामींचा अनुभव येईल असं नाहीच आहे. त्यामुळे एखादी सेवा करून लगेच स्वामी बद्दल काहीतरी बोलणं किंवा स्वामी सेवाच सोडून देणं हे अजिबात पटण्यासारखं तर अजिबात नाही आहे. त्यामुळे कंटिन्यू सेवा करत राहा. बघा पूर्वीचे जे ऋषीमुनी वगैरे असायचे ते आपल्या आयुष्यातला कितीतरी काळ जो आहे तो तपश्चर्येमध्ये घालवत असतात. म्हणजे अर्ध आयुष्य जे आहे ते त्यांचं तपश्चर्येमध्ये जात असतात आणि त्यानंतर त्यांना कुठेतरी मोठी सिद्धी वगैरे प्राप्त होत असे किंवा देवांचं दर्शन त्यांना प्राप्त होत असे, हो की नाही. तर आपणसुद्धा एखादी गोष्ट करून लगेच सोडून देण्यात काहीच अर्थ नाही आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजची स्वामीमय गुरुवारची सकाळ आणि मी जे काही विचार मांडले ते कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या आणि आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाय. श्री स्वामी समर्थ.